नमस्कार फूड लवर्स, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत कोळंबी बिर्याणी. तर फर्स्ट आपण घेतले आहेत प्रॉन्स. आपल्याला प्रॉपरली प्रॉन्सला साफ करून घ्यायचंय. प्रॉन्स साफ करून झाल्याच्या नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचंय. धुवून घेतल्याच्या नंतर लिंबू पिळायचंय. लिंबू पिळल्यावर मसाला हळद लावून मिक्स करायचंय. मिक्स केल्याच्या नंतर आपण इथे बिर्याणी मसाला टाकायचा आहे, मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीर टाकणार आहे. जी पेस्ट बनवणार आहे ती पेस्ट आपण कोळंबीला लावायची आहे आणि त्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. आता आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया 3 वेळा आणि पुन्हा त्याच्यामध्ये पाणी टाकून एक 30 मिनिटसाठी आपल्याला त्याला सोक करायला ठेवायचे. तोपर्यंत आपण कांदे कापून घेऊया आणि टोमॅटो देखील आपण कापून घेऊया. एका साईडला तापलेल्या तेलात आपण कापून ठेवलेले कांदे परतवून घेऊया. हलका लालसर रंग येईपर्यंत आपल्याला कांदे परतून घ्यायचे आहेत. आता एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचे आहे. त्यात आपल्याला खडे मसाले, तेल आणि मीठ टाकून एक उकळी आणायची आहे. उकळी आल्यावर आपल्याला आपले बासमती तांदूळ त्यात टाकायचे आहेत आणि तांदूळ 70% पर्यंतच शिजवायचे आहे. तर चला मग आपण आता फोडणीची तयारी करून घेऊया. त्यासाठी आपल्याला एका टोपामध्ये लागणार आहे तेल, जिरं आणि कांदे. त्याला आपण परतून घ्यायचे आहे. कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. कांदा लालसर झाल्यानंतर आपल्याला त्यात टाकायचं आहे हळद, आपला घरचा मसाला, टोमॅटोज आणि मीठ. आता त्यात टाकूया मॅरिनेट केलेली कोळंबी. कोळंबी मस्तपैकी आपल्याला परतून घ्यायची आहे आणि वरून आपल्याला तेवढंच पाणी टाकायचं आहे ज्याच्यामध्ये आपली कोळंबी शिजून तयार होईल. आपल्याला तयार केलेला बासमती राईस वरून टाकून घ्यायचा आहे. आता आपण झाकण लावून 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर बिर्याणीला दम देऊ. तर अशा प्रकारे कोळंबी बिर्याणी बनवून तयार आहे. अशीच भन्नाट चव हवी असेल तर खादाड कट्ट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका.